केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर महाराष्ट्र भाजप प्रदेश नवीन कार्यालयाचं अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन। अमित शहांच्या हस्ते भाजप प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन। कार्यालय आम्हा सर्वांसाठी मंदिर, भारतासाठी आम्ही नेहमी संघर्ष केला, अमित शहांचं विधान। भाजप कोणाच्या कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही, अमित शहांची विरोधकांवर कडाडून टीका। घराणेशाहीचं राजकारण करणारे राजकारणामध्ये टिकणार नाही, आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, अमित शहांचं वक्तव्य। आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस, शहांच्या हस्ते नूतन इमारतीचं भूमिपूजन। हे कार्यालय पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं कार्यालय असावं, मुंबईत चांगलं प्रदेश कार्यालय असावं ही इच्छा होती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। विशाल पाटलांमध्ये जातीयवादाचा किडा, हा जातीयवादाचा किडा ठेचावा लागेल, गोपीचंद पडळकर यांची खासदार विशाल पाटील यांच्यावर जहरी टीका। आमदार रोहित पवारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, बिवलकर जमीन घोटाळ्याच्या संदर्भात केली चर्चा। घोटाळा संदर्भात नेते आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी। सध्या असंविधानिक वागणाऱ्यांची चलती आहे, असीम सरोदेंचं वक्तव्य। राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलंय, असीम सरोदे यांनी लगावला टोला। आदित्य ठाकरे निर्धार मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब, मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळा आदित्य ठाकरे उघड करणार, आगामी निवडणुकांमध्ये बोगस मतदान टाळण्यासाठी करणार मार्गदर्शन। कोल्हापूरमध्ये शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन तयारी, सांस्कृतिक व कार्यमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन। लंडनमधील वाघनख प्रमुख आकर्षण। मुंबई पालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीनंतर आता महायुतीमध्ये अलबेल, तर वादाच्या जागांवर तिन्ही पक्ष तडजोड करण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती। वैभव खेडेकर यांच्यासोबत गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा मनसेमध्ये, राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी देखील पक्षामध्ये परतले। पंढरपूरमध्ये गुन्हेगारी वाढली, आमदार समाधान आवताडे यांचा सरकारला घरचा आहेर। कार्तिकी यात्रा आढावा बैठकीत आवताडे यांचे खडे बोल। मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली, संजय राऊत कडाडले, थेट अमित शहांना पत्र धाडलं। अमित शहा प्रामाणिक माणूस आहेत, 2 नंबरचे धंदे त्यांना जमत नाही, ते जेव्हा कुदळ मारतील तेव्हा त्या जमिनीमागचे सगळे रहस्य बाहेर निघतील, जमिनीखाली कोणतं रहस्य पुरलंय त्याआधी अमित शहा यांनी समजून घ्यावं, संजय राऊतांचं वक्तव्य। साताऱ्यातील महिला डॉक्टरला जीवन संपवण्यास भाग पाडलं, कायद्याचा धाक राहिला नाही, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। दिल्लीला धडकी भरेन, निवडणूक आयोगाला घाम फुटेल असा मोर्चा काढणार, संजय राऊतांचा सरकारला इशारा। दिल्लीतील भाजप कार्यालय पाहाल तर व्हाईट हाऊस देखील मागं पडेल, मराठी भाषा भवन भूमिपूजन अजूनही अडकून पडलंय, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद। आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवसलं, पक्ष संघटना किती मजबूत आहे हे बघूनच सीट मागा, सीट शेअरिंगमध्ये आमचं जमलं तर त्यांच्यासोबत, सीट शेअरिंगमध्ये जमलं नाही तर सोडून देऊ, आमदार महेंद्र दळवी यांचं वादग्रस्त विधान। छठपूजेनंतर बिहारमध्ये निवडणुकीचा उत्साह, दिल्लीतील छठपूजेमध्ये सहभागी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी। अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा, अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न। भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी, पुढील सुनावणी आता 3 नोव्हेंबरला होणार, राज्याकडून उत्तर दाखल न झाल्यानं सुप्रीम कोर्टाची नाराजी। शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी 70 अंकांच्या तेजीसह उघडला, मेटल रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी। सलगच्या सुट्ट्यांमुळे औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी, 5 ते 6 तासानंतर नागनाथांचं दर्शन होतं बंद। अंबाबाई मंदिरामध्ये 4 लाख भाविक दाखल, 2 दिवसात पर्यटकांची मांदियाळी, तर अवकाळी पावसानं भाविकांची तारांबळ।
नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहरम अॅनिमल अँब्युलन्स सेवेचा शुभारंभ. रामगिर या शासकीय निवासस्थानी सोहळा संपन्न. सिंधुदुर्गमधील एडगाव या ठिकाणी शहीद विजय साळसकर स्मारक उजळलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हैमासचा शुभारंभ. पुण्यात मेट्रोला दिवाळीचा झटका. दिवाळीच्या सुट्टीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घट. पुण्यात दिवाळीसाठी प्रवाशांची एसटीला पसंती. एसटीचं 6 कोटींचं उत्पन्न. 7.5 लाख प्रवाशांनी केला प्रवास. सातारा एसटी स्थानकामध्ये प्रवाशांचा गोंधळ. रिझर्वेशन केलेल्या गाड्या 4 ते 5 तास उशिरानं आल्यानं प्रवासी संतप्त. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी जरांगे समर्थक रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन. रमेश पाटलांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. संपदा मुंडेला न्याय द्या नाहीतर तुम्ही फटके खाणार. रमेश पाटलांचा निंबाळकरांना इशारा. मुंबईतील हवा प्रदूषण पातळीमध्ये सर्वाधिक वाढ झाली. PM 2.5 आणि PM10 या प्रदूषणाच्या दैनंदिन सरासरी पातळीमध्ये ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. अवकाळी पावसानं शहरातील प्रदूषणामध्ये जराशी घट. नागरिकांना प्रदूषणापासून थोडासा दिलासा. दिवाळीनंतर फळभाज्यांची आवक कमी. कांदा बटाटा आले मटरच्या दरामध्ये वाढ. देशात क्रिप्टो करन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता. मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय. महाराष्ट्रात एनसीसीच्या विद्यार्थी संख्येमध्ये 21,000ची वाढ. अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी यांची माहिती. देशातील 22 विद्यापीठं बोगस. UGC कडून देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर. महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश. कल्याण शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी 9 तास बंद. यांत्रिक मार्गिकेतील गाळ काढण्याच्या कामासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेकडो मासेमारी बोटी पुन्हा एकदा परतल्या. मुंबई नजीक एक बोट बुडाली. खलाशी मात्र सुखरूपपणे बचावले. दैसरमध्ये नवजात बालक नाल्यामध्ये आढळलं. नागरिकांनी तत्परतेनं वाचवला बाळाचा जीव. घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू. मुलुंडच्या मोरिया तलाव परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. छठपूजेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप. अनेकदा तक्रार करूनही महानगरपालिकेकडून दुर्लक्ष. अस्वच्छता आणि कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांमध्ये नाराजी. दिवाळी पांडवपंचमी निमित्त नागपूर जिल्ह्यातील कुहीमध्ये भरला कुस्तीचा आखाडा. पारंपरिक कुस्ती दंगलमध्ये अभिनेता देवदत्त नागे यांच्यासह माजी आमदार राजू पारवे यांची उपस्थिती. करमाळा तालुक्यातील ढोकरी गावात श्रीमती मंजुळा खरात यांच्या शतायुषी गौरव सोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडला. केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला. सिंधुदुर्गात ओंकार हत्तींचा लोकवस्तीमध्ये वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ओंकार हत्तींकडून बागायती आणि भात शेतीचं मोठं नुकसान. कराड शहराजवळ चालती दुचाकी पेटली. कोणतीही जीवितहानी नाही. या घटनेने महामार्गावर खळबळ. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आनंद बुक्कानुरे यांचं आमरण उपोषण. प्रति हेक्टरी 50,000 आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातून 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये जाणार 5,000 कार्यकर्ते. मतचोरीच्या विरोधात होणाऱ्या मोर्चामध्ये मनसेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार. कोल्हापूरमध्ये रस्त्याच्या चौपट मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा मोजणी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन. 6 महिन्यांपूर्वी चौपट मोबदल्याच्या निर्णयाचं काय झालं असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. भाजपचे नेते रमेश अडसरकर यांची डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पारदर्शी SIT नेमावी. सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन करा. धनंजय मुंडे यांची मागणी. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी राहुल गांधींचा आरोप. डॉक्टर संपदाला न्याय मिळेल का? लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून सवाल. जैन बोर्डिंगचा व्यवहार बोगस होता. 1 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार. रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी या व्यवहारातून विशाल गोखलेंची माघार. जैन समाजाचा मोठा विजय. बिल्डर विशाल गोखलेंनी व्यवहारातून घेतली माघार. रविवारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बांधवांची भेट घेत चर्चा केली होती.
1 तारखेपासून जैन समाज आंदोलन करणार. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी. सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलं जाणार. जैन मुनींचं 3 नोव्हेंबरपासून उपोषण. कबूतरखाना आणि गोरक्षणासाठी उपोषण. पोलिसांनी उपोषणाची परवानगी नाकारली. नाशिकच्या मालेगावात जैन समाजाचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. पुरंदरमध्ये जैन समाजाचा मूक मोर्चा. पोलीस प्रशासनाला दिलं निवेदन. व्यवहार रद्द करून 7/12 दुरुस्त करण्याची मागणी. जळगावमध्ये पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. सोन नदीला पूर. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कळमसरा येथे सलग 3ऱ्या दिवशी पाऊस. अवकाळीमुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी संकटामध्ये. 3 दिवसाच्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचं नुकसान. प्रशासनानं पंचनामे करून आर्थिक मदत करावी. शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ. पावसानं शेतामध्ये कापून ठेवलेल्या भात पिकाचं नुकसान. शेतकरी संकटामध्ये. राज्यात पावसाचा पुन्हा मुक्काम. पिकांचं नुकसान. पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. रायगडसह कोकणात 30 ऑक्टोबरपर्यंत येलो अलर्ट. तसंच हवामान विभाग आणि भारतीय तट रक्षक दलाच्या वतीनं मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना. अकोल्यात दिग्रस बुद्रुक परिसरामध्ये पावसानं मोठं नुकसान. तूर, कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी हतबल. अमरावतीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू. पावसानं काढणीला आलेला कापूस पाण्यामध्ये भिजला. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. इचलकरंजीमधील एसएन गँगवर मोका. सलमान नफाद याच्यासह 6 जणांवर कारवाई. टोळीवर गंभीर स्वरूपाचे 18 गुन्हे दाखल. गोव्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. गोव्याला 30 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबारमध्ये पावसानं शेतीचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. अकोल्यातील कृषी बाजारामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची धांदल. अनेक शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आले असताना अचानक पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. रायगडमध्ये अवकाळी पाऊस आल्यानं बळीराजा हवालदिल. शेतामध्ये कापूस ठेवलेल्या भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अवकाळीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल. 8 दिवस सलग पाऊस. भात शेतीचं नुकसान. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीनं सोयाबीन आणि तूर पिकांचं मोठं नुकसान. नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक नुकसानीनं बळीराजा हतबल. मावळ तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेला प्रचंड प्रतिसाद. या योजनेतून शेतकऱ्यांसाठी विविध यंत्र, अवजारं अनुदानावर दिली जातात. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून जास्तीत जास्त फायदा घेण्याचं आवाहन. वर्ध्यात अवकाळी पावसानं कपाशीचं मोठं नुकसान. 2 दिवसात अवकाळी पावसानं सोयाबीन, कपाशी आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. सततचा पाऊस. किडीमुळे संत्र्याचं 50% नुकसान. परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम फळबागांना धोकादायक. पश्चिम विदर्भामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे कापूस आणि सोयाबीनचं नुकसान. जळगावात पीजे रेल्वे गेटवर कार आणि ट्रॅव्हल्सचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. परिसरातील खड्ड्यांमुळे वारंवार मोठे अपघात. त्वरित रस्ता दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.